जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 10वा उत्तम पुरुष निरूपण नाम. श्रीराम समर्थ. आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 12वा विवेक वैराग्य नाम आणि त्यामध्ये समास 10वा म्हणजे शेवटचा समास आहे उत्तम पुरुष निरूपण नाम. जे जे दशकीचा अनुवाद ते बोलिला. म्हणजे ज्या दशकामध्ये जो विषय घेतला आहे ना तो पूर्णपणे सांगितलेला आहे आणि हा शेवट आहे, ह्या दशकाचा शेवट आहे आणि शेवटचा समास आहे काय, उत्तम पुरुष निरूपण नाम. पण हा कोणत्या दशकामध्ये आहे तर विवेक वैराग्य नाम. विवेक आणि वैराग्याने संपन्न असलेला पुरुष म्हणजे उत्तम पुरुष आणि त्याबद्दल निरूपण आपल्याला समर्थ देणार आहेत. आता आपण बघू. पहिली ओवी काय सांगितली समर्थांनी, आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. आपलं पोटभर खाऊन झाल्यानंतर जे अन्न उरतं ते काय केलं पाहिजे, वाटलं पाहिजे. परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. मग त्यामधून ते वाया गेलं नाही पाहिजे तर तो धर्म घडणार नाही. वाया घालवू नका. समर्थांना एवढं सांगायचं आहे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेची ज्ञान जनास सांगावे तर ते न बुडो निदावे बुडतयासी. जसं मगाशी यथेष्ट जेवण केलं त्याप्रमाणे आता यथेष्ट ज्ञान घ्यायचं, ज्ञानाने तृप्तता आणायची आणि त्याची ज्ञान जनास सांगावे. आणि जे ज्ञान आपण घेतलंय ना ते जनाला सांगायचं आहे, म्हणजे लोकांना सांगायचं आहे. बुडतेन बुडो निदावे बुडतयासी. पोहता येतंय ना, तरता येतंय ना, त्याला तारून न्यायचं आहे. आपण सगळे तरुण आहोत, याचा अर्थ आपण सगळ्यांना तारून न्यायचं आहे. ऐल तीरावरून पैल तीरामध्ये सगळ्यांनाच जायचं. ह्या भवसागराला पार करत असताना ऐल तीरावरून पैल तीरावर जात असताना तरुण न्यायचा. म्हणून आम्ही तरुण आहोत, आपल्याला तरुण जायचं आहे. मग ज्याला पोहता येतं आहे, ज्याला तरता येतं आहे, त्यांनी बाकीच्यांना बुडू द्यावं का, तर त्यांना बुडू देऊ नये. मग ह्यासाठी काय असलं पाहिजे, समर्थांना काय वाटतं की उत्तम पुरुष कसा असावा, तर त्याने स्वतः उत्तम गुण आधी स्वीकारावेत. मग तिसरी ओवी काय सांगते, उत्तम गुण स्वये घ्यावे ते बहुतांश सांगावे वर्तल्या विन बोलावे ते शब्द मिथ्या. स्वतः उत्तम गुण आधी अंगीकारावेत आणि मग ते इतरांना सांगावेत. आणि वर्तन केल्याशिवाय, आचरण केल्याशिवाय बोलूच नाही. आणि जर बोलत असाल तर ते कसे आहेत, शब्द खोटे आहेत, ते मिथ्या शब्द आहेत. स्नान संध्या देवार्चन एकाग्र करावे जप ध्यान हरिकथा निरूपण केले पाहिजे. स्नान संध्या आणि देवार्चन, देवाची अर्चना करणे, अर्चन भक्ती. नवविधा भक्तीमध्ये असलेली 5व्या क्रमांकाची भक्ती म्हणजे अर्चन भक्ती. देवाचं अर्चन करणे. अर्चन करणे म्हणजे पूजन करणे, यथासांग पूजन करणे. म्हणजे आधी स्नान करायचं आहे, मग संध्या करायची आहे आणि मग देवाचं पूजन करायचं, देवपूजा करायची आणि ती पण यथासांग. एकाग्रे करावे जप ध्यान आणि मग मन एकाग्र करून जप आणि ध्यान करायचं. मग ध्यान काय आहे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या हात. असं ध्यान जे वारकरी संप्रदायामध्ये सुंदर आहे ते विठुरायाचं आहे. मग पतंजली जे सांगतात, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, तर ते अष्टांग योगातलं 7वं अंग आहे ते म्हणजे ध्यान. मग समर्थांना काय अभिप्रेत आहे की एकाग्रे करावे जप ध्यान. जप आणि ध्यान हे एकाग्राने करायचं, एक अग्रस्थानी एक व्हायचं आणि ते करायचं. तसेच काय करायचं, हरिकथा निरूपण केले पाहिजे. म्हणजे उत्तम पुरुषाने जे गुण अंगीकारायचे आहेत त्यामध्ये काय आहे, स्नान म्हणजे स्वच्छता, संध्या देवार्चन म्हणजे आपल्या नवविधा भक्तीमधलं 5वं अंग जे आहे अर्चन म्हणजे पूजन करता आलं पाहिजे. एकाग्रे करावे जप ध्यान, मन एकाग्र करून जप आणि ध्यान करायचं आहे. शिवाय त्यांना काय करायचं आहे, हरिकथा आणि अध्यात्म निरूपण हे केलेच पाहिजे. उत्तम पुरुषाने कसं असावं, समर्थ पुढच्या ओवीत काय सांगतात, शरीर परोपकारे लावावे बहुतांच्या कार्यास यावे उणे पडो नेदावे कोणी एकाचे.
आपले शरीर जे आहे ते परोपकारासाठी लावावे, बहुतांच्या कार्यभागासाठी यावे, उणे उणे पडू नये द्यावे कुणेकाचे, आणि कुणाचेही उणे आपल्यावरती पडू देऊ नये. म्हणजे कसं असावं, शरीर परोपकारासाठी झिजलं पाहिजे, अनेकांच्या कार्यभागासाठी उपयोगी पडलं पाहिजे, उपयोगी पडलं पाहिजे, आणि कुणाचेही उणे आपल्यावरती पडू नये. पुढची ओवी बघा. आडले जाकसले जाणावे, यथाशक्ती कामास यावे, मृदो वचन बोलत जावे कोणी एकासे. आडले जाकसले, कोण आडलंय आणि कोण जाकसले, कोण गांजलेलं आहे आणि कोण आडलेलं आहे हे जाणावे. समर्थ काय सांगते, जाणून घ्यावे. कळलं पाहिजे कोण आडलंय आणि कोण गांजलंय, आणि मग त्यानुसार यथाशक्ती कामास यावे, तुमच्या शक्तीनुसार त्याला मदत करता आली पाहिजे. मृदू वचने बोलत जावे कोणी एकासे. मग कुणाशीही कशा पद्धतीने बोलायचं, तर मृदू वचनाने बोलायचं, कठोर वचनाने नाही. समर्थांना अभिप्रेत काय आहे, उत्तम पुरुषाकडे मृदू वचन असले पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, परसंतोषे सुखे व्हावे, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बया शब्दे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हावे, लोकांच्या संतोषाने सुखी व्हावे, गोड शब्दाने प्राणीमात्रांना मिळवून घ्यावे. हे होतंय का आपल्याच्याने? दुसऱ्याच्या दुःखाने जर आपण सुखावत असेल, दुसऱ्याच्या सुखाने जर आपण दुःखी होत असेल, आणि प्राणीमात्रांना आपण मिळवून घेत नसेल, तर आपण उत्तम पुरुष आहोत का? तर बिलकुल नाही. समर्थांना अभिप्रेत काय आहे, दुसऱ्याच्या दुःखामध्ये ज्याला सांत्वन करता येतं, त्याच्या दुःखाचा भाग होता येतं, आणि दुसऱ्याच्या संतोषामध्ये सुखी होता येतं, त्याला सगळे प्राणी मात्र मिळून येतात. आपल्या घरीसुद्धा बघा, सहज आपण शब्दांनीच ह्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी उपयोग करतो. प्राणीमात्रांना सुद्धा आपण शब्दांनी सांगतो, जवळ येऊन बस, ते येतं, बसतं, शेपटी हलवतं. आपल्या घरचे पाळीव प्राण्यांना सुद्धा हे गोड शब्दांनीच, प्राणी मात्र असं मिळवून घ्यावे बया शब्दे. म्हणजे हे जे शब्दरूपाने आपण गोड शब्दांनीच आपण त्यांना काय करू शकतो, आपलेसे करून घेऊ शकतो. समर्थांना अभिप्रेत आहे, बहुतांच्या अन्याय क्षमावे, बहुतांच्या कार्यभाग करावे, आपल्या परीस व्हावे पारखेजन. मग बहुतांचे म्हणजे अनेक जणांना काय आहे, त्यांचे अन्याय कितीही असो त्यांना क्षमा करता आली पाहिजे, अनेकांच्या कार्यात त्यांना मदत करता आली पाहिजे, बहुतांचे कार्यभाग करावे, त्यांच्या कार्यामध्ये उभा राहता आलं पाहिजे. परलोक असतील म्हणजे परके लोक असतील, म्हणजे आपल्या परीस व्हावे पारखेजन, म्हणजे जे पारखे आहेत, म्हणजे जे परके लोक आहेत, त्यांना सुद्धा आपल्यासारखं करता आलं पाहिजे. अशी ती उत्तम पुरुषाची लक्षणं समर्थाने सांगितले. दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारची वर्तवावे, लोकांचं परीक्षित जावे नाना प्रकारे. दुसऱ्याच्या अंतरंगातला विचार जाणून, त्याचा अंतरंग जाणून घेऊन मगच त्याच्याशी त्याच्या वर्तनानुसार वर्तन करता आलं पाहिजे. नाना लोकांची परीक्षासुद्धा आपल्याला करता आली पाहिजे. लोकांचं परीक्षित जावे नाना प्रकारे. नेमकची बोलावे, तत्काळची प्रतिवचन द्यावे, कदापि रागास न यावे, क्षमारूपे. मोजके बोलावे, नेमके बोलावे, तेवढंच बोलावं, जेवढं विचारलं तेवढंच सांगावं. कुणी जर आपल्याला काही विचारलं, आपण किती बोलावं, आणि कुणी आपल्याला काय विचारलं तर तत्काळ त्यास काय आहे प्रत्युत्तर द्यावे. समर्थांनी सांगितले, जिथल्या तिथे तत्काळची प्रतिवचन द्यावे, कदापि रागास न यावे, क्षमारूपे. कधीही कुणास रागाला येऊ नये, सर्वांना क्षमा करत जावे. आलस्य अवघाच दवडावा, यत्न उदंडची करावा, शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा. आळस पूर्णपणे दवडला पाहिजे. यत्न म्हणजे प्रयत्न हे उदंड असले पाहिजेत. शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा. मत्सर जेव्हा होतो तेव्हा तो कायिक, वाचिक आणि शाब्दिक असतो. अगदी शब्द मत्सरसुद्धा न करता आपल्याला काय करायचं आहे, कुणाचाही शब्द मत्सर करायचा नाही, आळस दवडायचं आहे, यज्ञ उदंड करत राहायचं. उत्तम पुरुषाची लक्षणं आहे ती. शब्द मत्सर न करता कुणाचाही, तिथं असं आपल्याला सांगितलं नाही की
फक्त एखाद दुसऱ्याचा कोणाचाही शब्दमत्सर करू नये. वितंडावाद कोणाशीही घालू नये. शब्दमत्सर म्हणजे वितंडावाद करू नये कोणाशी. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपला. समर्थांना अभिप्रेत काय आहे की उत्तम पदार्थ आहे जेव्हा आपण बनवतो तो दुसऱ्याला द्यावा. अगदी तसाच जसा उत्तम शब्द आहे ना, तो सुद्धा विचारपूर्वक पुढच्याला देऊन टाकावा. समर्थ आपल्याला परत परत ते सांगते, यथेच्छ जेवावे, आधी ज्ञान तृप्त घ्यावे. तसंच आधी उत्तम पदार्थ बनवावा, स्वतः तयार करावा. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा म्हणजे आधी बनवला पाहिजे ना. उत्तम पदार्थ आधी स्वतः तयार करावा. तसा त्यातला उत्तम शब्द निवडून बोलावा. सावधपणे करत जावा संसार आपला. मग जेव्हा आपण उत्तम पदार्थ बनवतो आणि त्यातला उत्तम पदार्थ दुसऱ्याला देतो, तसं आपण उत्तम शब्द आपल्याकडे असतील तर त्यातला उत्तम शब्द निवडून आपण बोलतो. म्हणजे आपण सावध आहोत आणि सावधपणे करीत जावा संसार आपला. आणि आपला संसारसुद्धा तेवढ्याच सावधपणे आपल्याला करता आला पाहिजे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोण कीर्तीस उरावे येणे प्रकारे. मरणाचं काय असावं? स्मरण असावं, भय असावं का नाही. समर्थ काय सांगतात? मरणाचे स्मरण असावे, हरिकीर्तीस सादर, हरिभक्तीस सादर व्हावे, हरिभक्तीला कायम सादर असावं. मरोण कीर्तीस उरावे येणे प्रकारे. मग अशा पद्धतीचं जर आपलं वर्तन असेल तर कीर्तिरूपी आपण अजरामर होणार आहोत. कोणत्याही प्रकारामध्ये मृत्यूचं स्मरणच असावं, भय कदापि नसावं, हरिभक्तीमध्ये सादर व्हावे, मरोण कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. उत्तम पुरुषाचे लक्षण पुढे काय सांगते समर्थ? नेमकेपणे वर्तो लागला, तो बहुतांश कळो आला, सर्व आर्जवी तयाला काय उणे. आता हे जे वर विशद केलेले जे गुण आहेत हे उत्तम गुण आहेत. आणि त्या पद्धतीनं जर नेमकेपणाने त्याचं वर्तन होऊ लागलं की बहुतांना तो फरक दिसेल ना. बहुतांश कळू आला तर ते कळायला लागलं. सर्व आर्जवी तयाला, आता ते सगळी लोक त्याच्याकडे आर्जव करायला लागली. ह्याच्यामध्ये त्याला काहीच ऊन पडलं नाही ना. म्हणजे नेमकं वर्तन करू लागला की ते सगळ्यांच्या दृष्टिक्षेपात येणार, ते कळू लागलं. आणि मग आता सगळेजण त्याच्याकडे आर्जव करायला लागले, त्याच्याकडे विनंती करायला लागले. आपण आर्जव म्हणतो ना, आपण एखादा अर्ज करतो एखाद्याला, तर तसं त्यांच्याकडे सर्व आर्जवी तयाला काय उणे. आता त्याच्याकडे काहीही उणे पडणार नाही. ऐसा उत्तम गुणविशेष तयासे म्हणावे पुरुष, जयाच्या भजने जगदीश तृप्त होय. मग ऐसा उत्तम गुणी विशेष, मग वर जे गुणविशेष दिलेले आहेत ते ज्याच्या अंगी असतील तयास म्हणावे पुरुष. त्याला काय म्हणायचं? पुरुष म्हणायचं. जयाच्या भजने जगदीश तृप्त होय, म्हणजे त्याने केलेल्या भजनाने स्वतः जगदीश सुद्धा तृप्त होतो, प्रसन्न होतो. आता बघा, हे उत्तम गुण समर्थांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता पुढं समर्थ काय सांगतात? थोडंसं वेगळं आहे. उदंड धिकरून बोलती, तरी चळो नेदावी शांती, दुर्जनास मिळून जाती धन्यते साधू. काय झाले? आता उदंड धिक्कार झाला त्याचा. एवढा धिक्कार झाला तरी सुद्धा त्यांनी त्याची शांती ढळू दिली नाही, त्याची शांती त्यांनी चळू दिली नाही. आणि काय झालं? ते दुर्जन जे होते, ज्यांनी त्याचा धिक्कार केला, ते सुद्धा आता त्याच्याकडे मिळवून जाते. दुर्जनास मिळवून जाते धन्यते साधू. परत एकदा घ्या. उदंड धिक्कारून बोलती, तरी चळून नेदावी शांती, दुर्जनास मिळून जाती धन्यते साधू. लोक धिक्कारून बोलले, उदंड धिक्कार झाला त्याचा, तरी सुद्धा त्यांनी त्याची शांती चळू न दिल्यामुळं दुर्जन जे लोक होते ना, जे धिक्कार करत होते, ते सुद्धा त्याला मिळून गेले आणि तो साधू म्हणून धन्य होत गेला. पुढे समर्थ सांगतात, उत्तम गुणी शृंगारला, ज्ञान वैराग्य शोभला, तोची एक जाणावा भला भूमंडळी. ह्या भूमंडळावरती भला कुणाला म्हणायचंय? कुणाला जाणीवेतून भला म्हणायचंय आपल्याला? ज्याच्या अंगी उत्तम गुण शृंगारित झालेले आहेत, ज्याच्याकडे ज्ञान आणि वैराग्य शोभून दिसतं, असा जो एक आहे ना ह्या भूमंडळावरती, त्याला भला म्हणावा, उत्तम म्हणावा.
तर समर्थ परत सांगतात, परत ही ओवी घ्या. उत्तम गुणी शृंगारला ज्ञानवैराग्य शोभला, तोची एक जाणावा भला भूमंडळी. उत्तम गुणांनी शृंगारित असलेला, ज्ञानवैराग्याने शोभून दिसणारा तो जो एक आहे ना, त्याला या ठिकाणी ह्या भूमंडळावरती उत्तम म्हणून जाणून घ्यावे. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे सोसित जावे, झिजवून कीर्तीस उरावे नाना प्रकारे. आपण स्वतः कष्ट करावे. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे सोसित जावे, म्हणजे कसं जायचं, फक्त आपण सहन करत राहायचं, शोषित व्हायचं. झिजवून कीर्ती सोरावे, आणि एक प्रकारे झिजून जाऊन आपली कीर्ती अजरामरच राहणार आहे. कीर्ती पाहू जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, विचारे विण कोठेची नाही समाधान. कीर्ती पाहता जाता सुख नाही. कीर्ती पाहिजे असेल तर सुख नाही, आणि सुख पाहिजे असेल तर कीर्ती नाही, आणि विचारांशिवाय प्रपंचामध्ये व परमार्थामध्ये समाधान मिळणारं नाही. विचारे विण कोठेची नाही समाधान. समाधान कुठे आहे तर ते विचारांमध्ये. समर्थ आपल्याला उत्तर देतात. परंतपास न लावावा ढका, कदापि पडो न देवा चुका, समासीळ तयाच्या तुका हानी नाही. मग आता काय सांगतात, लोकांच्या अंतःकरणाला कधीही धक्का लावू नये, म्हणजे दुखवू नये. कदापि पडो न देवा चुका, कधीही चुका होऊ नयेत आपल्याकडून. आणि क्षमाशील तयाच्या तुका, जो कायम क्षमाशील रूपामध्ये उभा आहे त्याला कुठलीही हानी होत नाही. आपल्याला जी हानी होती ना, ती कशामुळे होती, आपण कुठंतरी कोणाचं तरी अंतःकरण दुखावलेलं आहे, कुठंतरी आपल्या काही चुका झालेल्या आहेत, आणि आपण क्षमाशील नसल्यामुळं हानी होत आहे. मग सद्गुरू काय सांगतात आपल्याला की परंतपास न लावावा ढका, कदापि पडो न देवा चुका, क्षमाशील तयाच्या तुका हानी नाही. म्हणजे ज्यांनी परंतपाचा कुठलाही धक्का लावलेला नाही, परंतपाला म्हणजे लोकांच्या अंतःकरणाला कधीही धक्का लावलेला नाही, कधी चूक केलेली नाही, आणि जो कायम क्षमाशील आहे त्याला कुठलीही हानी होत नाही. आपले अथवा परावे, कार्य अवघेच करावे, प्रसंगी कामास चुकवावे हे विहित नव्हे. समर्थ परत या ठिकाणी आपल्याला कृतीमध्ये उभा राहायला सांगतात. आपले अथवा परावे, आपले असू दे किंवा परक्याचे असू दे, कार्य अवघेच करावे, त्या कार्याला पूर्णच करायचं आहे. प्रसंगी कामास चुकवावे हे विहित नव्हे. त्या कामामध्ये, त्या कार्यभागामध्ये चूक होत असल्यास, काम चुकारपणा होत असल्यास ते कधीही विहित नाही, ते योग्य नाही. त्यामुळे ते कार्य जे आहे ते अवघेच करावे, ते पूर्णच करावे, मग ते आपलं असू दे किंवा परक्याचं असू दे. बरे बोलता सुख वाटे, हे तो प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावे ते मानित जावे. गोड बोलल्यामुळे सुख वाटते, हे जर प्रत्यक्ष कळते म्हणून लोक स्वतःसारखेच मानित जावे. आता कसं आहे, बरे बोलता सुख वाटे है ना, जर बरं बोललं, चांगलं बोललं की सुखावतो माणूस. मग हे प्रत्यक्ष कळलं म्हणूनच काय झाले, लोक आता आत्मवत परावे ते मानित जावे, म्हणून लोकांना स्वतःसारखेच मानित जावे, आपल्यासारखेच त्यांना मानित जावे. कठीण शब्द वाईट वाटते, ते तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त. मगाशी आपल्याला समर्थांनी काय सांगितलं की मृदू वचन जर असतील तर अगदी आपल्याकडे प्राणी पक्षी सुद्धा मिळून येतील, पण कठोर शब्द असतील तर काय होईल बघा बरं. कठीण शब्द वाईट वाटे, ते तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त. मग कठोर शब्द बोलून वाईट वाटत असेल आणि त्याचा तुम्हाला प्रत्यय येत असेल, म्हणजे तुम्ही दुसऱ्याला बोलला आणि दुसरा तुम्हाला कठोर शब्द बोलला, तर यातून वाईटच वाटणार आहे. तुम्ही त्याला बोलला तर त्याला वाईट वाटेल, आणि तो तुम्हाला बोलला तर तुम्हाला वाईट वाटेल, पण ह्यातून काय निष्पन्न होणार आहे, काहीच नाही. तर मग तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त. मग वाईट बोलण्याचं निमित्त काय, तर बोलूच नका ना वाईट. आपण असं चिमोट घेतला, तेने कसा विष झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. स्वतःला चिमटा काढून बघा, जीव कसा विष होतोय. मग ह्याच्यावरून दुसऱ्याच्या दुःखाची आपल्याला काय करता आली पाहिजे, कल्पना करता आली पाहिजे, आणि मग त्यांना दुःख न होईल अशा पद्धतीनंच आपण वागलं पाहिजे. त्यांना कायम प्रसन्न ठेवण्यासाठीच आपला कार्यभाग त्या ठिकाणी
उभा असला पाहिजे. जे दुसऱ्यास दुःख करी ते अपवित्र वैखरी, आपण असं घात करी कोणी एक प्रसंगी. मग ज्याने दुसऱ्याला दुःखी केलं, जो दुसऱ्याला दुःख देतो, ती वैखरी कशी आहे, ती वाणी कशी आहे, अपवित्र म्हणून सांगितलं समर्थांनी. आपण असं घात करी कोणी एक प्रसंगी, मग कधीतरी आपल्यावरतीच ती वेळ घातक म्हणून येणार आहे. ते कारण घातक म्हणून आपल्यावरतीच वेळ प्रसंगी ते उलटू शकतं. पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. जे पेरलं तेच उगवून येतं, आपण जे बोलतोय तेच उत्तर मिळतंय, मग कशाला कर्कश बोलावं, ह्याचं काय निमित्त. मग अशी आपल्याला समर्थाने एका ओवीत काय सांगितलं की वाईट बोललं, कठीण शब्द बोलले की वाईट वाटतं आणि तसाच तुम्हाला प्रत्यय येणार आहे. मग काय निमित्त आहे वाईट बोलायचं. तसंच समर्थ इथेही सांगतात, जे पेरलं ते उगवलं, बोलण्यासारखे उत्तर आलं, मग कर्कश काय बोलायचं आहे, उगाच ओढून ताडून काय बोलायचं आहे, ह्याचं काय निमित्त, काहीच नाही. आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. मग आता काय आहे, आपला पराक्रम, मग पुरुषार्थ वैभव जे आहे, आपल्या पराक्रमाने आणि वैभवाने अनेकांना सुख, बहुतांश सुखे करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. आपल्या पुरुषार्थानं, आपल्या वैभवानं लोकांना सुख मिळतं इथंपर्यंत ठीक आहे, परंतु जर कष्ट होत असतील, त्यांना दुःख कष्ट होत असेल, तर मात्र ही राक्षसी क्रिया आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोधी आणि कठीण वचन हे अज्ञानाचं लक्षणं भगवद्गीतेत बोलली. बरोबर आहे, श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे सांगितलं आहे की दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर वचनं ही अज्ञानाची लक्षणं आहे, असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. जो उत्तम गुण शोभला तोची पुरुष महाबला, कित्येक लोक तयाला शोधत फिरती. असा जो उत्तम पुरुष आहे ना, उत्तम गुणांनी जो तयार झालेला महापुरुष आहे, जो उत्तम गुणांनी शोभून दिसतो, तोच महापुरुष म्हणून जगाने ज्याला मान्य केलेलं आहे. कित्येक लोक तयाला शोधित फिरती. अशी लोक काय करतात, त्याला शोधत फिरतात. म्हणजे असा जो उत्तम पुरुष आहे त्याला कुठेही जायची गरज नाही, सगळी लोक त्याच्याकडे येणार आहे. जो उत्तम गुणे शोभला तोची पुरुष महाभला, कित्येक लोक तयाला शोधित फिरती. उत्तम गुणांनी युक्त असा जो शोभून दिसतो तो महापुरुष कुठेही जात नाही, सगळे लोक त्याला शोधत येतात. क्रियेविन शब्दज्ञान तेची स्वानाचे वमन, भले तेथे अवलोकन कदापि न करती. क्रियेविन नुसते शब्दच आहेत, क्रिया काहीच नाही. क्रियेविन शब्दज्ञान ते स्वानाचे वमन, म्हणजे ते कुत्र्याच्या ओकारीसारखं आहे, त्या वमनासारखं आहे, त्या कुत्र्याने केलेली वमन आहे, लोक तिकडं बघणारही नाहीत. भले तेथे अवलोकन कदापि न करती, ते तुमचं अवलोकन करणारही नाहीत. ठीक आहे. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषा कारणे धुंडीत येती. जो मनापासून भक्ती करतो, जो उत्तम गुण धारण करतो, त्या महापुरुषाला लोक काय करतील, शोधत येतील. मग अशी पण समर्थाने ते सांगितलं आहे. बरोबर. जो उत्तम गुणे शोभला तोची पुरुष महाबला, कित्येक लोक त्याला शोधत फिरतील. आणि आता परत काय समर्थ सांगतायत, मनापासून भक्ती करणारा, उत्तम गुणामध्ये अगत्य धारण करणारा, त्या महापुरुषाकडे लोक धुंडीत येतील, म्हणजे त्याला शोधत त्याच्याकडेच येतील, त्याला कुठेही जायची गरज नाही. ऐसा जो महानुभव तेने करावा समुदाव, भक्तियोगे देवादिदेव आपुला करावा. असा जो कोणी साक्षात्कारी पुरुष असेल त्याने लोकसंग्रह करावा, समुदाय जमवावा, लोकांना समुदायित्व करावं, भक्ती योगाने देवादिदेव सुद्धा त्यांनी आपुला करावा. आणि हे भक्ती मार्गानेच होऊ शकतं. भक्ती म्हणजे काय, जिथं कुठलीही सक्ती नसते ते भक्ती. भक्तीचेने योगे देव निश्चय पावती म्हणावं. भक्तीच्याच योगाने मनुष्यसुद्धा देवत्वाला जाऊ शकतो. आपण अवचित मरून जाणे, मग भजन कोण करणे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक. आता बघा, आपण अवचित मरून गेलो तर मग भजन कोण करणार, या कारणास भजनास लावावे बहुत लोक. म्हणजे काय, अवचित मरून गेलो, आपल्याला मरणाचं काय सांगितलं समर्थाने, स्मरण असावं असं सांगितलं. आपल्याला माहिती आहे का आपलं मरण कधी आहे, नाही माहिती,
मग ते अवचित येणार आहे. आपण अवचित मरून जावे, मग भजन कोण करावे, या कारणे भजनास लावे बहुत लोका. जर आपल्याला अवचित मृत्यू आला, मरण आलं, तर मग भजन कोण करणार, असा विचार करून लोकांना आत्ता काय करायचं आहे, भक्ती मार्गाला लावायचं आहे, भजनाला लावायचं आहे. आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. आमची प्रतिज्ञा काय आहे की शिष्याला काही मागू नये, पण त्यांनी काय करावे, आपणा मागे जगदीशाशी भजत जावे. वरती सांगितलं ना की अवचित मृत्यू आला तर भजन कोण करणार, ह्यासाठीच बहुत लोकांना भजनाला लावलंय. म्हणून समर्थ काय सांगतात, आमची प्रतिज्ञा काय आहे बाबा, की काही न मागे वे शिष्यासी, शिष्यांना काही मागायचं नाही. जे मागाशी आपण समुदाय एकत्र करून केलेले जे लोक होते, जे भजनाला लावलेली लोक होती, ती लोक म्हणजे शिष्य. मग त्यांनी काय करायचं आहे की आपणा मागे, आमच्या मागे तुम्ही काय करा, फक्त जगदीशाला भजत जावे. आणि मग मागाशी आपल्याला काय सांगितलं की जो उत्तम पुरुष असेल ना, त्याच्या भजनाने काय होईल, स्वतः जगदीशसुद्धा प्रसन्न होईल. या कारणे समुदाव झाला पाहिजे मोह छाव, हातो हाती देवादिदेव वोळसे करावा. हे व्हावे म्हणून समुदाय एकत्र केला. बरोबर, आपल्या मागे जगदीशाला भजत जावे म्हणून हा समुदाय एकत्र केला, त्याचा महोत्सव झाला पाहिजे. आणि मग सहजासहजी देवादिदेव प्रसन्न सुद्धा झाला पाहिजे. हातो हाती देवादिदेव वोळसा करावा, म्हणजे प्रसन्न करता आला पाहिजे. आता समुदाया कारणे पाहिजे ती दोन्ही लक्षणे, श्रुती येथे सावधपणे मन घालावे. श्रोत्यांनी कायम सावध मन घातलं पाहिजे, सावध असलं पाहिजे, अखंड सावध असलं पाहिजे. मग आता हे जे सावधानता आहे ही कुठं असली पाहिजे, आता समुदाया कारणे पाहिजे तो दोन लक्षणे. आता जो समुदाय आहे ना, त्यांच्यासाठी दोन लक्षणं समर्थांनी सांगितली. त्या सगळ्या श्रोत्यांनी आता एकाग्र मन करून त्या ठिकाणी ते श्रवण करायचं आहे. जेणे बहुतांश घडे भक्ती, तेही रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतलं पाहिजे. ज्या योगाने अनेकांकडून भक्ती घडेल, अशा पद्धतीने प्रबोधन शक्ती विषय नीट समजावून सांगता येईल असं वक्तृत्व व्हावे आणि अनेकांचं अंतकरण जिंकता आलं पाहिजे, हे पहिलं लक्षण सांगितलं आहे. जे काही त्या ठिकाणी समुदाय आहे, त्या योगाने अनेकांकडून भक्ती घडेल. मग आपल्याला भक्ती घडवायची आहे म्हणून तर तो आपण समुदाय एकत्र केलेला आहे. आणि त्यांच्यामध्ये प्रबोधन झालं पाहिजे, आणि ही रोकडी प्रबोधन शक्ती आहे. इथल्या इथं श्रवणे चुकिया दोगती, आता श्रवण केल्याचे फळं क्रिया पालटे तत्काळ, हे रोकडी प्रचिती आपल्याला. ते हे रोकडी प्रबोधन शक्ती बहुतांचे मनोगत हाती घेतली पाहिजे. मग जे त्यांचे मनोगत आहेत ते बहुतांचे मनोगत त्यांनी हाती घेतलं पाहिजे, असं वक्तृत्व त्याच्याकडे पाहिजे. मागा बोलिले उत्तम गुण, तयास मानिती प्रमाण, प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे चाले. मग काय सांगितलंय, यापूर्वी जे उत्तम गुण सांगितले, मागा बोलिले उत्तम गुण, ह्याच्या आधीचे उत्तम गुण जे सांगितले आहे, तयास मानिती प्रमाण, त्यांना प्रमाण मानून प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे झाले. आणि मग हे प्रमाण मानत त्यांना काय करायचं आहे, प्रबोधन शक्तीने लोकांना प्रेरित करून कार्य करून पुढं चालत राहायचं आहे. बोलण्यासारखेचे चालणे, स्वये करून बोलणे, तयाची वचने प्रमाणे मानेती जने. मग हे जे बोलल्याप्रमाणे स्वतः वागत आहेत आणि आधी ते स्वतः करत आहेत आणि मग उपदेश करत आहेत, त्याचीच वचने जे आहेत, तयाची वचने प्रमाणे मानती जने. मग आता मानायचं कोणाला, जो आधी बोलतोय आणि तसंच चालतोय. बरोबर, जो बोलल्याप्रमाणे चालतोय त्याप्रमाणेच चालतोय, आधी बोलतोय आणि मग चालतोय. बरोबर, आधी केले मग सांगितले, समर्थांनीच करू जाणे, तर त्यांचीच वचने काय करतील, हे जग मान्य करणार आहे, बाकीच्यांची नाही. जे जनास मानेना, ते जनही मानीना, आपण एकला जननाना सृष्टीमध्ये. जे लोकांना पटत नाही ते लोक मानतच नाहीत, ऐकून घेतच नाहीत. मग आपण एकटे पडतो, अशा ह्या सृष्टीमध्ये आपण एकटे पडतो. का तर जे जनास मानेना, ते जनही मानेना. जे लोकांना पटत नाही ते लोक मानतच नाहीत, ते ऐकूनसुद्धा घेत नाहीत, ते श्रवणसुद्धा ते करणार नाहीत, आणि मग आपण एकटे पडतो. म्हणून सांगाती असावे, मानत मानत शिकवावे, हळूहळू सेवटा न्यावे विवेकाने. म्हणून लोकांना बरोबर घेऊन कार्य करायचं. म्हणून सांगाती असावे, सांग असावे, सांग सोबती, सांगाती म्हणजे बरोबर असावेत,
आणि मग हळूहळू मानत मानत शिकवावे. हळूहळू समजवत त्यांच्या कलेने घेऊन त्यांना शिकवत शिकवत विवेकाने त्यांना शेवटच्या पायरीपर्यंत न्यायचं आहे. हळूहळू सेवटा न्यावे विवेकाने. पण ह्या सगळ्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? विवेक. परंतु हे विवेकाची कामे विवेकी करील नेमे, इतर ते बापुडे भ्रमे भांडोच लागले. परंतु याप्रमाणे युक्तीने आपण जो जनसमुदाय उभा केलेला आहे आणि विवेकी पुरुषाचे काम आहे ते त्यालाच जमतं. हे तर फक्त विवेकाचं काम आहे. विवेकीच तो काम पूर्ण करणार आहे आणि इतर लोक जे आहेत ते भ्रमाने एकमेकांमध्येच काय होतील? भांडवच लागेल. परंतु हे विवेकाची कामे विवेकी करील नेमे, इतर ते बापुडे भ्रमे भांडवच लागेल. मग हे विवेकी लोकांचं काम आहे, विवेकी पुरुषाचं काम आहे. तो विवेकी पुरुषच हे सगळी कामं करू शकतो. आणि एखादा जर व्यक्ती असेल जो विवेकी नसताना त्या ठिकाणी उभा राहत असेल तर तो कायम काय होईल? भ्रमातच अडकून राहील आणि ते लोक एकमेकांमध्येच भांडू लागतील. बहुतांशी भांडता एकला, शून्य वाचून पुरवला, या कारणे बहुताला राजी राखावे. मग आता काय झालं? बहुतांशी भांडता एकला, सगळ्यांबरोबर एकटाच भांडत बसला आणि त्याच्याकडे सैन्यच नाही, त्याच्याकडे सैन्यांचा पुरवठाच नाही, या कारणे बहुताला राजी राखावे. म्हणून आपल्याकडे जे लोकसमुदाय आहे, जनसमुदाय आहे, ह्यांना एखाद्या सैन्याप्रमाणे असावं आणि एकटं न पडता आपण स्वतः सेनापतीप्रमाणे त्या विवेकी पुरुषाने उभं राहावं आणि लोकांना राजी करावं. असे हे उत्तम पुरुष आहेत. त्यांनी लोकांना राजी राखूनच त्या ठिकाणी कार्यभाग शेवटापर्यंत न्यायचा आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.